हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस आयुक्तालय नागपूर शहर कारागृह शिपाई भरती 2022-23 याची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी लागलेली आहे आणि कास्टनुसार ती कितीवर लागलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही निवड यादीची तसेच प्रतीक्षा यादीची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे. तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, इथं सुरुवातीला दिलेलं आहे पोलीस आयुक्तालय नागपूर शहर कारागृह शिपाई भरती 2022-23. इथं त्यांनी डेट दिलेली आहे, कधी प्रसिद्ध झाली, लेखी परीक्षा कधी झालेली आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. डायरेक्ट आपण सिलेक्शन यादीकडे वळूत. ही बघा, ही ओपन जनरलची यादी आहे आणि ओपन जनरलची यादी या ठिकाणी मुलांची म्हणजे ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो 126 वर लागलेला आहे जनरलचा. त्याच्यानंतर ओपन फिमेलचा कट ऑफ हा 120 मार्कावर या ठिकाणी लागलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता ओपन फिमेल 120 मार्क. ओपन स्पोर्ट्स पर्सन या ठिकाणी 112 मार्कावर लागलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी ओपन प्रकल्पग्रस्त आहे. ओपन प्रकल्पग्रस्त 119 मार्कावर लागलेला आहे. ओपन भूकंपग्रस्त 117 मार्कावर आहे. त्याच्यानंतर ओपन एक्समॅन 101 मार्क. ओपन होमगार्ड 124 मार्क. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी सर्व असणारे ओपन मधले समांतर आरक्षण यांचे कट ऑफ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण SC कॅटेगरीकडे वळूयात. SC जनरल तर SC जनरलच्या या ठिकाणी 119 मार्क तुम्हाला दिसून येतील. SC जनरल 119. SC फिमेल फक्त 110 मार्कावर लागलेला आहे. SC स्पोर्ट्स पर्सन 109. SC प्रकल्पग्रस्त 118. SC भूकंपग्रस्त 107. SC एक्समॅन 91. SC होमगार्ड 111. SC अनाथ 106. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात. ST कॅटेगरी. ST जनरल 115 मार्क. ST फिमेल 117 मार्क. इथं बघा थोडंसं विशेष गोष्ट आहे. बघा, ST जनरलचा कट ऑफ 115 मार्कावर आहे आणि ST फिमेलचा मात्र 117 वर आहे. म्हणजे मुलापेक्षा जास्त मुलींचा कट ऑफ लागलेला आहे, कारण मुलींनी तेवढे जास्त मार्क घेतलेत. बघा, ST कॅटेगरीमधून या मुलांना घेतलेला 117 वाल्या आणि इथं 117 वर या ठिकाणी मुलींचा कट ऑफ थांबलेला आहे. येतंय लक्षात? तर हे असणारे ST फिमेलचा होता. ST स्पोर्ट्स पर्सन 94. ST प्रकल्पग्रस्त 112. ST होमगार्ड 111. VJA जनरल 122 मार्क. VJA फिमेल 120 मार्क. VJA अनाथ 100 मार्क. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी NTC. आता काही अर्धे गावाळे लोक NTB गायब कसं काय? NTBला जागा नव्हत्या, लिस्ट लागायचा काही विषय नाही. पुढच्या कॅटेगरी सांगतो, पण चॅनलला सबस्क्राईब मारलं नसेल तर सबस्क्राईब मारा, कारण असे अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. म्हणून असणारं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आलं लक्षात? बघा, NTC जनरल तर NTC जनरल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 124 मार्कावर लागलेला आहे. NTC फिमेल 115 मार्क. NTC स्पोर्ट्स पर्सन 111. NTC प्रकल्पग्रस्त 117 मार्क. NTC एक्समॅन 98 मार्क. NTC होमगार्ड 122. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात. NTD जनरल. NTD जनरल बघा 124 मार्कावर लागलेला आहे. NTD फिमेल 115 मार्क. NTD एक्समॅन 95 मार्क. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी SBC जनरल. SBC जनरल 120 मार्क. SBC फिमेल 120. SBC एक्समॅन 90 मार्क. पुढची कॅटेगरी आहे OBC. OBC मेलचा कट ऑफ जो आहे तो OBC मेल 124 मार्कावर लागलेला आहे. OBC फिमेल 117 मार्क. OBC स्पोर्ट्स पर्सन 111. OBC प्रकल्पग्रस्त 114. OBC भूकंपग्रस्त 84 फक्त. OBC एक्समॅन 94. OBC होमगार्ड 122. OBC अनाथ 113. पुढची कॅटेगरी SEBC कॅटेगरी. SEBC जनरल 123 मार्क. SEBC फिमेल 112 मार्क.
SEBC स्पोर्ट्स पर्सन 105 मार्क, SEBC प्रकल्पग्रस्त 112, SEBC भूकंपग्रस्त 115, SEBC एक्समॅन 93, SEBC होमगार्ड 115. शेवटची कॅटेगरी EWS कॅटेगरी. EWS जनरलचा कट ऑफ हा 114 मार्कावर लागलेला आहे. EWS फिमेल फक्त 100 मार्क, EWS स्पोर्ट्स पर्सन 96 मार्क, EWS प्रकल्पग्रस्त 93 मार्क, EWS भूकंपग्रस्त 106, EWS होमगार्ड 117. अशा पद्धतीमध्ये आपण असणारं नागपूर कारागृहाचा कास्ट वाईज तसंच समांतर आरक्षणावाईज या ठिकाणी असणारा कट ऑफ पाहिलेला आहे. आपण जो अंदाज सांगला होता मार्क येण्याच्या अगोदर लगभग त्याच्या जवळचाच असणारा कट ऑफ लागलेला आहे, कारण लेखीचे मार्क येण्याच्या अगोदर आपण असणारा कट ऑफ सांगलेला होता. आता एक गोष्ट सांगतो इथं शेवटला की सर्वच मुलं जॉईन होत नाहीत, याच्यातले काही मुलं असणारी इतर ठिकाणी लागलेले आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये अजून असणारी अंतिम यादी येईपर्यंत वाट बघा. प्रतीक्षा यादीमधल्या लोकांना इकडं असणारं नक्कीच संधी मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता सबस्क्राईब मारा. धन्यवाद. टेक केअर.